चलो स्टार्ट थर्ड पॉइंट अंबोली हिल स्टेशन। ए मौसम का जादू है मितवा, किती छान मौसम आहे। पहिलं झालं, दुसरं झालं, आता थर्ड पॉइंट आहे मेन पॉइंट। इकडे समोरचे गाड्या दिसत नाहीये, प्रत्येकाने गाडीची लाईट लावलेली आहे, कारण की समोरची गाडी येते हे समजायला तरी पाहिजे, कारण एवढं धुकं झालंय रस्त्यावरती। हे बघा, मस्त वाटते रे यार, मस्त वाटते। पाऊस आता नाहीये, फक्त धुकं आहे, पूर्ण पाऊस थांबलेला आहे। किती छान ना। आणि हा आपला असेल शेवटचा पॉइंट। इथून आपल्याला मग डायरेक्ट जायचं आहे घरी। तर इथे थोडा एन्जॉय करून घेऊया मस्तपैकी। पोटपूजा झालेली आहे, छान असं शाकाहारी मांसाहारी मस्त बेत होता। जेवण वगैरे झाले, हॉटेल पण खूप छान होतं, मस्त होतं जेवण। तर तिथून निघाल्यानंतर ना इकडे घाटात तुम्ही गर्दी पण बघू शकता। इथंच एवढं ट्रॅफिक आहे, अजून खूप आम्ही लांब आहे, आणि मग तिथे बघायला नको किती ट्रॅफिक असेल किंवा किती गर्दी असेल। तर मस्त वाटत होतं, मस्त। पाऊस थांबायला नको पाहिजे होता, कारण की आम्हाला जिथं आता शेवटचा पॉइंट आहे तिथे आम्हाला भिजायचं होतं, तर पाऊस थांबायला नको होता। खरंच आपण प्रत्येक वेळी कुठेतरी चाललो की म्हणतोय ना यार थोडा वेळ पाऊस थांबू देत, म्हणजे आपल्याला इथे पोचता येईल। पण आम्ही आता असं म्हणत नाही की पाऊस थांबू देत, तर आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे की पाऊस येऊ देत। तर पाऊस आला तरच मज्जा वाटेल। आणि इकडे गाडी वगैरे पार्किंग करून झालेली आहे, कारण खूप लांब गाडी पार्किंग करावी लागली। माणसांचं काहीही चालू देत, पण ह्यांचं बघा काय चाललंय। इतके छोटे छोटेसे माकड आहेत ना। ही मागे तरी आहेत, 2 आहेत छोटी छोटी, मला वाटते ती जास्त दिवसाची नसतील, बाळच आहेत छोटी छोटी। आणि ह्यांची आई ना ह्यांच्यासाठी फणसाचे गरे आहेत ना ते काढून काढून आणून देते। तर एक फणस अखंड आहे ना इथं, ती व्यवस्थित माणसं जशी सोलतायत ना, तसं कचऱ्यात टाकलेला फणस होता ना तो, तर ते व्यवस्थित असे सोलून दातानं काढून वगैरे आपल्याला पण जमणार नाही, इतकं फास्ट फास्ट काढत होते ते। तर बाकीचं आमचं ना म्हणजे पाण्यात भिजायचं किंवा हे बाकीचं राहून गेलं होतं ह्यांच्या नादामध्ये। तर पहिला आम्ही ह्यांनाच बघत पोहोचलो होतो इकडे, आणि इथं तर आहेतच, परत हिची पिल्ली आहेत का कोणाची माहित नाही, पण हिच्या बाजूलाच होती ती। तर इकडे बघा हे लाईनीनं हे सगळेजण की त्यांना खायला देत होते, तर इकडे बिचारे बसले, तर आम्ही पण कणीस दिलं त्यांना। मस्त वातावरण आहे ना, वातावरण मस्त आहे हो, पण आता कसा प्रॉब्लेम झाला की धुकं इतकं आहे की नाही समोरचं काही दिसत नाही। म्हणजे घाटात तर तुम्ही जरी डोकावून पाहिलात तरी तुम्हाला काही दिसत नाही, कॅमेरा तरी लांबचीच गोष्ट। आणि इकडे ना पाणी असं फारसं नाहीच आहे। इथं आल्यानंतर खरंच माझा मूड झाला ऑफ, कारण की इथे पाणी जसं फ्लो पाहिजे, पाण्याचा धबधबा पाहिजे तसा नव्हताच, एकदम थोडंसं पाणी होतं आणि खूप सारी गर्दी होती। त्याच्यामुळे माझा खरोखर दिवसभर एवढा एन्जॉय केलेला माझा ना व्यर्थ गेला असं मला वाटतंय, कारण की मला भिजायचं होतं आणि सगळ्यांचीच असं मूड ऑफ झाला होता, सगळी अशी बसली होती, कारण की कोणालाच भिजायला मिळालं नव्हतं, पाणीच नव्हतं, तर काय करणार। आणि इथं आल्यानंतर असं वाटलं यार ते सांगत होते की मला आत्ता जाऊ नको नंतर जा म्हणून, ते ऐकायला पाहिजे होतं, पण जाऊ देत, काही प्रॉब्लेम नाही। मी दिवसभर खरंच खूप एन्जॉय केलाय। आत्ता वाजले संध्याकाळचे 5, जवळपास सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून गाडीतून प्रवास करून इकडे येऊन एन्जॉय केलाय ना। तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम जेव्हा मी येऊ तेव्हा भिजू। मुलांचा पण मूड थोडासा ऑफ झाला, कारण की खूप वरती पाणी पडत होतं। पाणी ॲक्च्युली ते रस्त्यावरती येतं पाणी, तर तिथे एन्जॉय करायला बरं पडतो मुलांना पण। आणि हे पूर्ण वरती जायचं होतं पायऱ्या चढून, आणि आत्ता प्रत्येक ठिकाणी असं केलंय की तिकीट केलेत सगळीकडे, म्हणजे ज्याप्रमाणे असेल तसं, म्हणजे 10 रुपये, 20 रुपये, 15 रुपये असे प्रत्येक ठिकाणी ना तिकीट केलेत। तर ते पण जाऊ देत, त्याची पण काय हरकत नव्हती, पण पाणीच नव्हतं, मूडच ऑफ झाला। आणि हे बघा काय ना इथे ना थोडंसं उभा कॅमेरा झाला माझ्याकडून, त्याच्यामुळं थोडंसं झालं असं, तर होऊ देत, असा पण मूड ऑफ झाला होता। तर तुम्ही सगळ्यांनी मूड ऑफ करून घेऊ नका, कारण की आपण दिवसभर खूप सारे एन्जॉय केलंय, परत खाल्लंय पिल्लंय, मस्तपैकी फिरलोय। तर
आता भिजायला मिळालं नाही म्हणून मूड ऑफ करून घ्यायची काहीच आवश्यकता नाही आहे, कारण की पुन्हा यायचंच आहे आपल्याला. तर इकडे थोडासा राग काढत होते झाडावरती, यार तुझं तरी झाडाचं तरी पाणी अंगावर पडू देत. तर इकडे आणि पाऊस थांबला यार, पाऊस थांबायला नको पाहिजे होता. आणि आता जरी थांबला तरी काही एवढा पण पडणार नव्हता की धबधबा मोठा चालू होईल असा. तर हात हलवशील ना माझा वेण चहा कसं आहे. तुम्ही काय तुमचं विशेष टिफिनी काय आहे काय? मी काय नाही, मी चहा घेत नाही, मी वेगळं घेतो. ते वेगळे घेत आहेत त्याच्यामुळे ते चहा घेत नाहीत आणि आम्ही सगळे ते चहा घेतोय. थंडी वाजायला लागली. तुम्ही काय घेताय? त्यांना बोलायला शिकवायला पाहिजे थोडं. बोलायचे पैसे घेतो, बोलायचे पैसे घेतात. आता मग ते काय असतं त्याला ते पाठवून द्यायला पाहिजे त्यांना सगळ्यांना. सभा घेणार, सभा घेणार आहे ते. नको बाबा चहा घेते मी. भाजलं मला. तर फ्रेंड्स आम्ही आता ऑनलाईन भेटलेलो ऑनलाईन चालू केलं, माझं पण ऑनलाईन. आम्ही ऑनलाईन आहोत. तर आता आम्ही आलेलो आहे आंबोलीच्या ह्या घाटामध्ये. इतका मस्त व्ह्यू पॉईंट आहे. तर हा व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी तर इथे ना व्ह्यू पॉईंटमध्ये ना खाली काही जे आहे ना काहीच दिसत नाही. पूर्ण ते धुकं ना, हां ते धुकं आलेलं आहे, व्हाईट पूर्ण ब्लँक झालेलं आहे. आणि अचानक पूर्ण ब्लँक होतं, परत व्यवस्थित होतं. माझ्या मम्मी पप्पाचा फोटोशूटिंग चालू आहे की तू माझ्यापासून 7 वर्ष लांब राहा, तू माझ्यापासून 7 वर्ष लांब राहा जा म्हणाले. तसं करंट लागते ना पप्पांना. चला हे बघा पूर्ण वाईट आलंय. ते तिथे बसलेले सुद्धा दिसत नाही. त्यांची फॅमिली बसली तिथे बोलत. आम्ही इथे आलो ना. वी आर मिसिंग दादा. हे बघा एकच पोज आहे यांच्याकडे, अशीच एक. चलो दादाची आठवण आहे ना, दादाची आठवण. दादाची आठवण खूप येते म्हणून तर सारखं सारखं त्याला फोन करतोय आम्ही. चला आता नाही बघा दे इकडे. एक मिनिट दे इकडे. ग्रुप फोटो काढला का आपले? एक नाही काढा ना, ग्रुप फोटो काढायचा आहे. तर इथून ना आपण आता जाणार आहोत तर कोल्हापूरला. कारण की काय झाले माहिती आहे का, पाऊस जास्त झालेला नाही आहे त्याच्यामुळे इकडचं जे वातावरण आहे ते वातावरण तर छान आहे, मस्त एकदम. तुम्ही बघू पण शकता इकडचं ना ही दरी आहे मोठी आणि इथून ना काहीही खालचं दिसत नाही. कारण की सगळं धुकं आहे ना, ते असं वरती आले त्याच्यामुळे काय दिसत नाही. आणि त्याच्यामुळेच पाऊस पण. आणि आम्ही त्याच्या अगोदर जी गेलो होतो ना तिथे पाणी वाचलं ना, ती पाणी वरती येतं परत. हा आणि कसं झालं, जिथं धबधबा आहे ना, आंबोलीचा जो धबधबा आहे तिथे फारसं असं पाणी नाहीये. जिथं आम्हाला भिजायचं होतं, एन्जॉय करायचं होता, पण असं एवढं का अजून पाणी नाही. कारण की त्या मानाने अजून पाऊस झालेला नाही त्याच्यामुळे धबधब्याला जास्त पाणी नाही. आता जर कोणी इकडे येणार असाल ह्या 8 दिवसात तरी अजिबात येऊ नका. कारण की जेव्हा पाणी जास्त असेल ना धबधब्याला, म्हणजे शावरसारखं जेव्हा पडेल ना वरून पाणी दगडातून, तेव्हाच एन्जॉय करायला वगैरे छान वाटतं. तर तुम्ही ना 8 दिवसानंतर या, म्हणजे पावसाळ्यात थोडंफार पाणी वाढेल तेव्हा एन्जॉय. इथे आमचं आज ना खूप झालं, काय आज मजाच झाली नाही. फक्त वातावरण तेवढं छान झाले सगळीकडेच, म्हणजे पूर्ण धुकं झाले बघू शकता इकडे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये, काल जेव्हा आपण परवा दिवशीचा जो आपण लाईव्ह घेतला होता ना, त्याच्यात व्हिडिओ स्टेटस जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये ना जे मला फिटचे जे तुमचे सारखे मेसेज येत होते ना, तर तिकडे ते मेसेज येत होते ना, तर त्यांना सुद्धा मी सांगते की मी आज पायाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करीन, तो पण नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आता ना थोडंसं मी जिकडे तिकडे असं केला होता, तो पण पाऊस मधीच यायचा परत बंद व्हायचा, त्याच्यामुळे थोडासा बिना आवाजाचा, थोडा आवाजाचा असा व्हिडिओ बनवला होता. तर खरंच आज खूप यार मस्त वाटायला लागले. फक्त एकच उणीव राहिली, ती फक्त पावसाची. मला भिजायचं होतं छान असं.
तर ती आता पुन्हा बघू आपण कधी घडते ते. आणि चला आता आपण जाणार आहोत आमच्या ग्रुपमध्ये. तर मी थोडीशी बाजूला आली होते आणि बोलत होते. तर इकडे बघा, इकडे आमचा ग्रुप इकडे आहे. तर हे बघा, ते इकडे हे मिस्टरांचे मित्र आहेत, ते त्यांची वाईफ आहे. बघते सरक बाजूला, ही छोटी मुलगी आहे वेदिका आणि वैभवी बघती आणि मिस्टर. तर आम्ही 7 जण आलेलो आहोत आज. पुष्पा तर कॅसेट आहे ते. तर आता आपण ना जाऊया, गाडीत बसून आपण जाऊया. आता जाताही कुठेही थांबणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओचा एंड करू. चला बाय बाय, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. भक्ती बाय कर. भक्ती स्वेटर घालून तयारच आहे. चला बाय बाय, टेक केअर. चला तर जाऊया आता परतीच्या प्रवासाला कोल्हापूरला. समोर इतकं धुकं आहे की गाडी पण दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला वेळेत निघावं लागेल. आता इथं आपल्याला 6:30 वाजलेले आहेत. तर चला पटापटापटा गाडीत बसा आणि निघू आपण इथून आता. आणि जाता वेळी असं एक घडलं की नाही, आम्ही थोडं म्हणजे घाट पास करून थोडंसं वरती आल्यानंतर ना इथे ना मोठा ॲक्सिडेंट झाला होता. गाडीमध्ये 2 लोक होती, तर त्यांना ना जाम लागलं होतं. ॲम्ब्युलन्स बोलून वगैरे त्यांना हॉस्पिटलला नेलं होतं. हे बघा इथे जी ही कोणती गाडी आहे रे माहित नाही. तर हे टेम्पो सारखं असतं ना, ही गाडी पलटी झाली होती. तर दोघांना जास्त लागलं होतं. तर असं व्हायला नको पाहिजे होतं, लवकर ती बरी होऊ देत. चला तर पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्या. बाय बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.